जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरिमाऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण प्राकृत ग्रंथातून संक्षिप्त कथा स्वरूप बालकांड अध्याय 26वा। भावार्थ रामायणातील श्रीराम परशुराम एकात्मबोध निरूपण नावाचा अध्याय आपण आता सुरू करत आहोत। आतापर्यंत आपण जानकी आणि श्रीराम यांच्या स्वयंवराच्या सर्व विधी आणि त्यातील थाटमाट याबद्दलचे सर्व 25 अध्यायापर्यंतचे निरूपण ऐकले। त्यानंतर आता वऱ्हाड आपल्या नवपरिणीत वधूंना घेऊन निघाले आहे। मात्र या सर्व आनंदाच्या प्रसंगावर आता एक मोठं संकट येणार आहे। चला ऐकूया। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। दशरथ राजा वऱ्हाडासह अयोध्येत परत निघाला। रथ, हत्ती, पायी चालणारे सेवकजन असा मोठा जनसमूह वाजत गाजत चालला होता। पण पुढे जाता जाता सर्वांना अपशकुन होऊ लागले। तास पक्षी सव्य बाजूनी उडत जाऊ लागले। कावळे अपसव्य उडू लागले। मोर पिसे गाळू लागली। मुंगूस आणि साप यांचे युद्ध होऊ लागले। भालू समोर येऊन ओरडू लागल्या। पक्षी विचित्र आवाज काढू लागले। दशरथाला भय वाटले। आता पुढे युद्ध ओढवणार हे त्याने ओळखले। पण रामाला त्या अपशकुनांचे काहीच वाटले नाही। राजाने वशिष्ठांना भीत विचारले, या दुश्चिन्हांचा अर्थ काय आहे? मला तरी वाटत आहे की काहीतरी विपरीत घडणार। त्याचे सांत्वन करीत वशिष्ठ म्हणाले, राजा भिवू नकोस। आम्हा बरोबर शांती नित्य निवास करते। जे पूर्वेस जाणाऱ्याला अपशकुन ठरतात तेच पश्चिमेस जाणाऱ्याला शुभशकुन ठरतात। पण सर्वांभूती परमेश्वर आहे अशी ज्याची भावना असते त्याला विघ्नांमुळे आपण विजयी होणार असा विश्वास वाढतो। युद्ध झालेच तर आपला राम विजयी होईल, चिंता करू नको। दोघे असे बोलत असताना अचानक वावटळ उठली। धुळीने आकाश व्याप्त झाले। सैन्य व वरातीतले लोक यांची पळापळ सुरू झाली। जमीन हादरू लागली। त्यातच एक मोठी रणगर्जना ऐकू आली। सैन्य तर त्या गर्जनेने मूर्छित पडले। दशरथ बराच घाबरला, पण राम मात्र निशंक होता। समोरून साक्षात भार्गव राम येत होता। त्याच्या जटा विजेसारख्या चमकत होत्या। त्याच्या खांद्यावर मोठा परशु होता। तो लखलखत होता। त्याने धनुष्य बाणही घेतले होते। तो जो समोरून आला तो रामावरच चाल करून आला। वशिष्ठांनी पुढे जाऊन परशुरामाचे स्वागत केले। त्याने त्या पूजेचा स्वीकार केला, पण त्यांना सोडून तो रामाकडेच वळाला। त्यावेळी दशरथ फारच घाबरला। तो थरथर कापू लागला। त्याने परशुरामापुढे जाऊन त्याला नम्रपणे वंदन केले। तो परशुरामाला म्हणाला, परशुरामा, तुझी थोरवी काय वर्णावी? 21 वेळा तू पृथ्वीवरील क्षत्रियांचा नाश केलास। पृथ्वी ब्राह्मणांना दान दिलीस। नंतर शस्त्र संन्यास घेतलास। तू क्षत्रियांचा काळच आहेस। माझा राम अल्पवयीन आहे, त्यावर तू क्रोध करू नको। तू जर श्रीरामाला मारलेस तर आमचे सर्वांचे मरण ओढवेल। एवढ्या सर्वांच्या मरणाला कारण होऊ नको। मी पुत्रार्थी तुला शरण आलो आहे असे म्हणून दशरथाने त्या परशुरामासमोर लोटांगण घातले। पण त्याच्याकडे लक्षही न देता परशुराम रामापाशी आला। श्रीरामावर त्याने बाण मारण्यास सुरुवात केली, पण श्रीरामाने ते सर्व निष्फळ केले। परशुरामाने अनेक अस्त्रांचे प्रयोग केले, तेही श्रीरामाने व्यर्थ ठरवले। परशुरामाने शेवटी काली आणि कराली या 2 अमूल्य शक्तींचा प्रयोग केला, पण त्यांनी श्रीरामाला शरण जाऊन बाणांच्या रूपाने श्रीरामांच्या भात्यात प्रवेश केला। या गोष्टीचे परशुरामाला फारच आश्चर्य वाटले। तो व्यक्रोक्तीने म्हणाला, रामा, मी योजलेली सर्व शस्त्रास्त्रे तू निष्प्रभ केलीस, पण तू मात्र एकही बाण किंवा अस्त्रे वापरली नाहीस। हा तुझा कमीपणाच आहे। त्यावर रामाने परशुरामाला वंदन करून म्हटले, विप्रश्रेष्ठा, आम्हा क्षत्रियांना विप्रांपुढे कमीपणा घेण्यात काहीच दोष नाही। हे पहा, तुमच्या हातात परशु आहे। ही माझी मान आपल्या समोर मी वाकवली आहे। तुम्हाला जे उचित वाटेल ते करावे।
गायी व ब्राह्मण यांच्यावर प्रहार करण्याचा विचारही स्वप्नात सुद्धा माझ्या मनात येणार नाही. असा शूरवीर रघुवंशात कोणीच नाही की जो ब्राह्मणांवर व गायीवर शस्त्र चालवेल. मी तुमच्या कुऱ्हाडीपुढे माझे प्राण व चापबाणही ठेवले आहेत. श्रीरामांचे वचन ऐकून परशुराम हसून म्हणाला, तू शिवचापाचे भंजन केलेस हे मला कळाले, तेव्हा मी तुझ्यावर चालून आलो. आता शस्त्रास्त्रांचा उपयोग पुरे झाला. तू जर एवढा पराक्रम केला आहेस तर आता माझ्या हाती हे जे विष्णूचे धनुष्य आहे ते तू सज्ज करून दाखव. तसे केलेस तर तू मला जिंकलेस असे मी मानेन. त्यावर श्रीराम म्हणाले, मी तुम्हाला काय जिंकणार? तुम्ही असे म्हणू नका, कारण तुम्हीच विप्रच ब्रह्मचारी प्रीतेच्या सेवेने तुम्ही केवढे थोर झाला आहात. तुमची आज्ञा म्हणूनच मी हे विष्णूचे चाप घेतो. असे म्हणून श्रीरामाने परशुरामाजवळचे विष्णू चाप आपल्या हातात घेतले. ते शिवचापापेक्षा जड होते. रामाने त्या धनुष्यावर बाण जोडला. त्याचा तो पराक्रम पाहून परशुराम थक्क झाला. त्याच्या शरीरातील क्रोधाचा आवेश गळून पिळला. त्याला विष्णूच्या नव्या अवताराची ओळख पटली. त्याने पटकन जाऊन रामाला आलिंगन दिले. त्याला विष्णू चापावरून बाण सोडू नको, ते मोडू नको अशा प्रकारे विनंती केली. त्याची परमात्मा स्वरूपाने स्तुती केली. रामाने विचारले, हा जो बाण मी या धनुष्यावर लावला आहे तो कोठे सोडू? मला तो कोठेतरी सोडावा लागेल. तो व्यर्थ जाऊन चालणार नाही. अमोघ असा हा बाण आहे, तो मी कुठे सोडू? परशुराम म्हणाला, हे रामा, मी कश्यपाला सारी पृथ्वी दान दिली. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही जागेवर माझा अधिकार नाही. तेव्हा मी तपोबळाने जो नवीन स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गावर हा बाण सोड. तो स्वर्ग नष्ट झाला तरी चालेल. माझा अहंकारच आता नष्ट झाला आहे, त्यामुळे मला त्या कोणत्याही स्वर्गात जाण्याची इच्छा नाही. श्रीरामाने त्याप्रमाणे संकल्पपूर्वक त्या सूक्ष्म लोकाचे लक्ष धरून विष्णू चापावरून अमोघ बाण सोडला. हे सर्व रहस्य सामान्य मानवांना कळणे शक्य नाही. कोणत्या प्रकारे त्या स्वर्गलोकाचा विलय केला. अहंकारामुळेच तप केले जाते व त्यामुळे स्वतःच्या संकल्पाप्रमाणे स्वर्गलोकात एक अशी अवस्था किंवा स्थिती निर्माण होते की मरणोत्तर मनुष्य त्या स्थितीत जातो. रामाने परशुरामाचा अहंकार आपल्या ठिकाणी म्हणजेच विष्णू स्वरूपात विलीन केला. त्यामुळे तो कृत्रिम स्वर्गही विलयास गेला. त्यावेळी स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. दशरथाचे भय दूर झाले. रामाने वशिष्ठांना वंदन केले. वशिष्ठ, विश्वामित्र, वामदेव यांनी परशुरामाची प्रेमाने भेट घेतली. सर्व वराडी मंडळी आनंदित झाली. अयोध्येस जाताना मार्गातच जी परशुरामाची भेट झाली ती आधी जे प्राणसंकट आले होते असे वाटत होते, तेथे आता आनंदी आनंद झाला. अयोध्येत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. श्री भावार्थ रामायण बालकांड श्रीराम परशुराम एकात्मबोध निरूपण नावाचा 26वा अध्याय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.